तर आमचा मेदूवडा इडली दोन्ही आलेली आहे. ब्रो कॉट इन मुवमेंट मेसी फेक गुड. आणि आता आम्ही जस्ट आत घुसणार आहोत आणि हे बघा. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आहे डे 4 ट्रिपचा आणि आता आम्ही आहोत कर्नाटकला आणि मी तिथून ब्लॉग चालू करतो. तिकडे मी काल ब्लॉग एंड केला होता. तर आता वाजता आहेत 9 आणि मी जस्ट फ्रेश झालेलो आहोत आणि आता मी निघणार आहोत बेळगाव फिरायला. माझा नाश्ता नाही झाला तर पहिला नाश्ता करू मग बेळगाव फिरू. सो आता आम्ही तिकडे राहत आहोत त्या नवरत्न पॅलेसमध्ये आणि आम्ही इकडे सगळं नाश्ता करायला आलो आहोत. तर आम्ही इकडे नाश्ता करू. बेस्ट पार्ट कर्नाटकमध्ये आलो तर साऊथ इंडियन डिश नाही करायचं होणार नाही. नाश्त्यामध्ये बहुतेक इडली आणि मेदूवडा मी खाली बघितलं आहे. काय काय त्याचं चालू ते का होते थोडं एक्साइटमेंट आहे खाण्यासाठी. बाकी काय आहे फिरण्याची जेवढी एक्साइटमेंट आहे. आता वाजतात 9:30 आणि वेदर इज व्हेरी प्रिटी. जास्त ऊन कुठे दिसत नाही आहे. मस्त असं सुंदरसं वातावरण आहे. ट्रॅफिक नाही काय नाही. तर नाश्ता करूया मग भेटूया. तर आमचा मेदूवडा इडली दोन्ही आलेली आहे आणि मला असं खूप टेम्पटिंग होतं आहे. तर कॅमेरासमोरच आपण फर्स्ट बाईट घेऊया. हां तर चटणी आहे भाई. चटणी मस्तच. तुम्ही पण बघा. तुला कसा लागला रे? रिव्ह्यू देतो. तर आम्ही आता आमचा नाश्ता करतो मग तुम्हाला भेटू. तर आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही नाश्ता करतो इकडे मंदिरात आलो. दत्ताच्या मंदिरात पाया पडलो. आता आम्ही आला दुसऱ्या मंदिरात. क्लिप नक्की पहा. त्या क्लिपमध्ये असं आहे की एक चेहरा आहे आणि 5 बॉडी आहे. तुम्ही कुठल्याही साईडने बघा तर तुम्हाला सेमच दिसणार. कुठल्याही साईडने तुम्हाला डिफरंट बॉडी दिसणार नाही. इतकं सुंदर असं कार्विंग मला काम केलं आहे ना खरंच. सो आता आम्ही आलो आहोत इथे कल्पेश्वर मंदिरमध्ये आणि इथे प्रत्येक ठिकाणी कोरीव असं काम केलेलं आहे आणि त्यावरती तुम्हाला इकडे खाली आमची माहिती दिलेली आहे. मस्त किया आहे हां ना. इतकं सुंदर असा हॉल आहे ना. ते आपल्या मुंबई में क्यों नाही आहे बघा. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की वाचा. आता आम्ही तिकडे आलो होतो ते कपिलेश्वर देवस्थान होतं आणि मी तुम्हाला मागे फोटो टाकल्यानंतर. तर आता आम्ही त्यांच्याकडे आलो आहे. त्यांनी तिकडे साईबाबाचं मंदिर बांधलं होतं पहिलं आणि त्यानंतर बाकी सर्व मंदिर बांधलं. तर माझा कसा गेला आहे मी 3दा ब्लॉग करतोय. तर तुम्ही जो आता फोटो पाहिला त्यामध्ये नाव दिलं शंकर काळे. तर ह्या काकांनीच हे मंदिर म्हणजे साईबाबांचं पहिलं मंदिर बांधलं होतं आणि मग त्यानंतर हे बाकीचं मंदिर बांधलं आहे. आज मला कसा केलं आहे मी 3दा शूट केलं आहे. एकदम मंदिराच्या बाहेर आणि चालताना का मला आवाजच बरोबर नाही येत आहे. मला असं वाटतं डे 1 पासून मी कसं बोलतो आहे का माझा आवाज गेला. मी कपिलेश्वर मंदिरातून निघालो आणि दुसरीकडे जात होतो. रस्त्यात एक ठिकाणी एकांना भेटायला आलो तेव्हा ना मला हा एरिया एवढा सुंदर वाटला ना. म्हणजे इथे बघा किती पीसफुल आहे. सगळीकडे बंगलोज बंगलोज बंगलोज. एवढं सुंदर एरिया आहे ना. म्हणजे कालपर्यंत असं वाटत होतं बापरे कर्नाटकमध्ये आलो आहे लँग्वेज प्रॉब्लेम झाले. पण आज मला असं काही वाटत नाही. तिकडे आम्ही कपिलेश्वर मंदिरात गेलो होतो. तिकडे एक व्यवसाय भेटलो होतो. अभिजित तर ही गाडी खूप नीचे आहे पण तुला नाही आहे. तू ना ब्रो कॉट इन मुवमेंट. क्या क्या ये सबको रोनाल्डो देख रहे. रोनाल्डो
क्यों रोनाल्डो क्यों? Actual goat है वो goat. Messi is fake goat. Ronaldo is the real. Goat. Greatest of all time. Greatest of all time. काय बोलतात हे आजकालची पोरं? देखो अभी तो पता नहीं है जेनजी लोग हैं. हां मी म्हातारा झालो ना. तर आता मी रूमवरती आलो आहोत आणि आता आय थिंक 4:21 म्हणजे 4:30 होत आहेत आणि अराउंड 3:15ला मी रूमवरती आलो होतो. फ्रेश झालो, थोडा आराम केला अँड मी खूप काही शूट नाही केलं कारण कपाळेश्वरमध्ये दाखवलं असेल. त्यानंतर खूप मंदिरात अलाउड नव्हतं शूट करणं, सो मी तिकडे शूटही नाही केलं. टू बी ऑनेस्ट तिकडे काही फिरण्यासारखं आहे नाही. आम्ही राजहंसगड होता तो पण मिस केला बिकॉज नॉनव्हेज खाल्लं होतं, सो तिकडे जाऊ नाही शकत. आणि आय डोंट थिंक सो इकडे काही आहे म्हणजे ठीक आहे खाणंपिणं आहे बट तरी नथिंग टू रोम हिअर. सो आय एम प्लॅनिंग की आज संध्याकाळी इकडून निघू की स्टे करू बिकॉज उद्या गोव्याला जायचं आहे. अँड जर आज रात्री निघालो तर आज रात्री तिकडे गोव्यामध्ये स्टे करावं लागेल. अँड जर उद्या सकाळी निघतो तर मग सकाळी ट्रॅव्हलिंग आहे 3 to 3.5 hours 4 hours ट्रॅव्हलिंग आहे. इथून 146 किलोमीटर साऊथ गोवा आहे. नॉर्थला जरी गेलो तरी 130 समवेअर आहे. सो नॉट शुअर 5 वाजेपर्यंत डिसिजन घेऊ. 5 वाजता आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. 5 to 7 शॉपिंग करू अँड देन मग डिसिजन घेऊ की थांबायचं की नाही थांबायचं. बघूया आता मी थांबतोय की नाही थांबतोय. अँड लाईफ ऑफ द कॉन्टेंट क्रिएटर आम्हाला इथे पण काम करायचं आहे आणि मुंबईला पण काम करायचं आहे म्हणजे आमचं काम संपतच नाही. तर आता नंतर मी क्लिप अटॅच करीन. तर बेसिकली ते महाराजांचा मूर्ती होती आणि एवढे डिटेलिंगमध्ये होती ना ती खरं तर खूपच सुंदर. ती खरं तर बनवली होती कोल्हापूरमध्ये स्वराज आर्ट स्टुडिओ. मी इंस्टाग्राम अकाउंट लावीन तिकडे त्यांनी शॉपवरती सेल करायला ठेवलं होतं. एवढी भारी होती. तुम्ही बघत असाल इंस्टाग्राममध्ये आजकाल ते चालू आहे ट्रेंड की महाराजांचं एंट्रीला तसं मूर्ती आणि मग बाजूला सगळं नाव आहे तेच होतं. फुटपाथवरतीच पेट्रोल पंप आहे. आत गाडी करायची गरजच नाही. ह्याची गरज मुंबईमध्ये आहे. काल तुम्ही शॉर्ट बघितलात खड्ड्यांचा. बेसिकली कालच तिकडे खड्डे पडले होते पण कोण काय लक्षात येत नव्हतं. आज तिकडे हवालदारांना मी बघितलं की एका माणसाला बोलवून ते तिकडे खड्डे बुजवत होते. स्वतः हवालदार. असं मी काय महाराष्ट्रामध्ये बघितलं नाही. आणि आता आम्ही इकडे हे 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 लालच दिसते. लालच ही लालच दाखवली आहे. ही लालच बघून आम्ही इकडे आलो आणि सुंदर वातावरण आहे. वाव मस्त आहे जे काय आहे ते. आज जाऊन बघूया. What I want to see. हटा दे. फायनली आता आम्ही सावंतवाडीला आलो आहोत. आंबोली घाट होतो आणि आम्ही सावंतवाडी सिटीमध्ये गेलो होतो पण आम्हाला काही रूम्स भेटले नाहीत. कुठेच काही रूम्स अवेलेबल आणि आम्ही प्रायर बुकिंग पण नव्हती केली. तर आता आम्ही ह्याच्या रिलेटिव्सकडे जाणार आहोत. ह्याच्या जुगाड झालेलं आहे राहण्याचं पण खाण्याचं नाही झालं. आम्ही बालेघरमध्ये गेलो होतो. 1 तासाची लाईन सांगितली. तर आता आम्ही इकडे आले आहोत. मालवणी डेज. ऑब्वियसली सावंतवाडीला आलो आहोत तर फिशच खाणार. बाकी बघू आता. ऑल्सो इफ यू आर ट्रॅव्हलिंग सावंतवाडी तुम्ही आपल्या रूमवाले हॉटेल नक्की बुक करा. आणि आमच्यासाठी तुमच्या पण आल्याचे वांदे होतील. मी बोलत असेल की अचानक त्या क्लिप नंतर ह्या क्लिपमध्ये आम्ही का हसत होतो कारण मी फ्रंट कॅमेरा चालू करून बोललो आणि पुन्हा शूट झाल्यानंतर माहीत पडलं की कॅमेरा फ्रंट होता म्हणून आम्ही हसत होतो. हे काय हे काय हे आंब्याची आहे ना. काय माहिती. भाटोबा स्पॉटेड. सो गाईस आम्ही जस्ट भाटोबाचा स्टिकर बघितला आहे थम्सअपवाला. सो आय होप भाटोबावाले पण इथे येऊन गेले असतील. जेवण खूपच चांगलं होतं, मस्त होतं आणि असा खूप टाईमही नाही लावला सर्व करायला. विथिन 5 minutes ऑर्डर दिली आणि जेवणाची थाली खूप चांगली होती आणि खूप काय व्हेरायटी होती एका थालीमध्ये. सो ह्यानंतर की ह्या आधी मी व्हिडिओ लावलेला नक्कीच. ऑल्सो त्यांच्या घरी आम्ही आता राहायला जात आहोत. ते आम्हाला घ्यायला आलेले आहेत तर ते आमची आता बाहेर वाट बघतात. हा ब्लॉग आपण इकडे न संपवता त्यांच्या घरी जाऊन संपूया आणि मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही जस्ट आत घुसणार आहोत. आणि हे बघा किती सुंदर असं घर आहे.
पूर्ण घर मी तुम्हाला उद्या दाखवेन. आता बाथरूममध्ये जाणार. तर फायनली मी रूमवरती आलो आहे आणि मला प्रचंड झोप आली. मी खाली थोडा टाईम MIवरचं KKRची मॅच पाहत होतो आणि आता 12 वाजलेत आणि सकाळी 7पर्यंत उठायचं आहे, कारण उद्या गोव्याला पण जायचं आहे. आणि काय माहिती त्याचं काहीच प्लॅन नाही. नॉर्थ गोवा साऊथ गोवा जे काय असेल सडन असेल. तर मला आता आलं टेन्शन आणि मला झोप पण आली आहे. तर आपण झोपूया. हा ब्लॉग इकडे संपूया. भेटूया गोव्यावाला ब्लॉग. तोपर्यंत गुड नाईट.